हे बघा, आता मी तुम्हाला कैरी आंबा करून दाखवणार आहे. त्यासाठी ह्या कैऱ्या घेतल्यात अशा धुवून एक शिट्टी काढायची आपल्याला ना. त्यात पाणी घालणार आहोत थोडंसं, अगदी थोडंसं घालायचं वाफेसाठी. हे पाणी बघू शकता वाफेसाठी. याला 2 शिट्ट्या काढते मी, 2 किंवा 1 काढली तरी चालते. असं 1 शिट्टी काढून घेतली. आता याला आता आपण बाहेर काढून घेणार आहोत कैऱ्यांना. गूळ खिसून घेते. असं गूळ खिसून घ्यायचं. गूळ जरा गोड आहे त्यामुळं कैऱ्याच्या हिशोबानं बघूया आपण किती टाकायचा. तो 2 वाटी तरी लागेल. किंवा 1.5 वाटी. कैऱ्या किती आंबट आहेत त्याच्यावरती गुळाचं प्रमाण आपण घालूया. एवढा गुळ खिसून घेतलाय. गूळ घातलाय बघा. हे बघा, आता गूळ हा वितळतोय ते आंब्याचा. ह्याच्यात हे आपण गूळ आणि ते एकत्र करून आता एक सारखं सतत हलवून घ्यायचं आपल्याला. किती सुंदर कलर आलाय बघू शकताय. ह्या गुळाच्या गाठी हे सगळं बारीक असं गूळ सगळा ह्याच्यात मिश्रणात वितळवून घेऊया आपण. चांगला शिजवून घेऊया आपलं. मस्तच कलर आलाय बघू शकताय. पण असंच तुम्ही करू शकता. पण आपल्याला हा गूळ आंबा करायचा आहे. गूळ कैरी, गूळ आंबा काही म्हणू शकता तुम्ही. सतत
हलवत राहायचं याला. ह्याच्यात आता हे मीठ घालते, 1 चमचा, 1-2 चमचा घालायचं मीठ, बस होतं. हे बघा, हा तयार आता गुळ आंबा तयार झालाय. आता आपण त्याला भरणीत, ह्या छोट्याशा भरणीत भरून ठेवूया. हे बघू शकता, गुळ आंबा तयार झालाय. कलर किती सुंदर आलाय बघू शकता. आता त्याला मी भरणीत भरून घेते. असं जाम सारखं झालंय हे गुळ आंबा, बघू शकता किती छान असं कलर आलाय त्याला, बघू शकता. हे जामच आहे दुसरा. हे आपण ब्रेड बरोबर खाऊ शकतो किंवा असंच खाल्लं तरी खूप छान लागतो. हे बघा, ही भरणी अशी त्यात भरून ठेवले. हे भरली